एवढं समज झालंय तू गेल्यानंतर आता काय करायला आलायस तू? हा, मी हरले भीमा तुझ्या मोहर. तू जिंकलास. तुझे बाबा निघून गेले तुला शोधाया. तू आलास परत, पर ते नाही आले. माहित नाही कुठं भटकत असतील आणि तुला घेतल्या बिगर तर परत येणार नाही. आणि तरी तुला वाटतंय की तूच बरोबर आहेस. माझी कोणतीच गोष्ट तुला ऐकायची नाही ना. जा जा, निघून जा आणि अशा ठिकाणी जाऊन राहा जिथं तुझी कोणी आई नसल, कोणी बाबा नसल, आत्या बहीण भाऊ कोणीच नसल. कोणाचं ऐकावं नाही लागणार तुला. बस स्वतःच खरं करत राहा. तू जा. रडू नकस आई. आम्ही जे केलं ते चांगल्या मनानं केलं. पण भास्कररावांची वहिनी नाही जायला पाहिजे होती आणि बाबांना बी मला शोधायला नव्हतं जायला पाहिजे होतं. मी तर येणारच होतो. तू चिंता नको करूस. मी बाबांना शोधून घरी घेऊन येतो. तू घरला जा. मी बाबांना शोधूनच घरी येतो. नाही, कुठं बी जाणार नाहीस तू. अजिबात हालायचं नाही. चल तू घरी चल माझ्या संग. स्वतःच लय खरं केलंस तू. आता मी जे सांगेन तेच तू ऐकणार आहेस. तुम्ही काही बोलत का नाही? अहो, मुलगा असेल तर 1760 सुना मिळत्याल. पर आपला तर मुलगाच घर सोडून निघून गेला. तुम्ही तिथं होता तरी बी त्याला थांबविलं नाही. 2 भाकऱ्या थाप, भूक लागली. कसे बाप आहे तुम्ही? ते कसा मानल मला माहिती नाही, पर तुम्ही काय बी करून त्याला घरला घेऊन या. तोपर्यंत मी तुम्हा दोघांसाठी जेवण बनवते. माझ्या भास्करला ना आलू पुरी आणि भाजी लय आवडती. मी आज आलू पुरी बनवती. हा, ही चप्पल बघतेस ना, एवढं मारीन की मरून जाशील. मी बी त्याचा बाप आहे. यायचं तर येईल, नाही यायचं असेल तर नाही येणार. तो आपल्या मनाचं खरं करायला निघाला. पण जोपर्यंत त्याच्या आयन बा जिता आहे त्याला त्यांचं ऐकावंच लागल. या मुलानं तर समजा सत्यानाश केला. समजा नुकसान करून टाकलं. रुपये पैक मान प्रतिष्ठा समजाची माती केली. आणि तू त्यासाठी पुरी भाजी बनवतेस वय. आता ह्यो विचार कर की ते परत कसं मिळवता येईल. तू विचार करू नको. जा, जाऊन भाकऱ्या बनव जा. अरे भीम, वहिनी, आई, आई, वहिनी, आई, वहिनी, आई, वहिनी, थांब ना, सोड त्याला. वहिनी, वहिनी, आई, आई, दरवाजा उघड. आई, आई, दरवाजा उघड ना. आई, दरवाजा उघड की. थांबा थांबा. तुम्ही समद्यांनी नीट ऐका. भीमा इथंच आत बंद राहील. कोणी त्याला बाहेर नाही काढणार. कारण यातच समद्यांची, भीमाची आणि माझी पण भलाई आहे. आई, दरवाजा उघड.
आता भीमा किती बी वरडला तरी मला आता फरक नाही पडणार. आणि तुम्हाला बी कोणता फरक पडायला नको. आम्ही तुम्हाला किती वेळेला विचारलं की आम्हाला त्या माणसाचं नाव सांगा ज्यानं तुम्हाला इथं पाठवलंय, पर तुम्ही सांगितलं नाही. पर आम्हाला माहित आहे की कोण आहे. जावा जावा, समोरच्या चहाच्या दुकानात तुमची वाट पाहत असेल त्यो. तुम्हाला बक्षीस द्यायला वाट पाहत असेल त्यो 3 पट 4 पट. बस एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या घरचं पाणी पिणं तुमच्यासाठी पाप आहे आणि त्या घरची तोडफोड करून तुम्ही अजून एक पाप केलं आहे. आणि याच घरात तुम्हाला रातभर बांधून ठेवलंय हे समध्या गावानं पाहिलं आहे. आम्ही तुम्हाला या परीस मोठी शिक्षा नाही देणार. आता तुम्ही जीवनभर शुद्धीकरण करत राहा. बस किती बी शुद्धीकरण करून घ्या, एका गरीब निराधार घरात जो उत्पात करून जे पाप केलंय ना त्याचा डाग नाही धुवू शकणार. आज माझा पोरगा खूप दिवसांनी घरी आलाय म्हणून तुम्हाला सोडते आहे. बरं झालं मुलगा आला, आता बाप बी येईलच. आता आपण निसंकोच होऊन सरळ मुद्द्याचं बोलूया. आता बघा, आमचं लय नुकसान झालंय. मुलाचं लगीन नाही झालं आणि ह्याच संतापानं आमच्या सुनेनं आत्महत्या बी केली. समाजात अपमान झाला तो वेगळा, आम्ही दोघांनी लय सहन केलंय. भरपाई तर करावीच लागल. आम्हाला आमची भरपाई हवी. तुम्ही कसल्या प्रकारची माणसं आहेत हा? तुम्ही तुमच्या सुनेचा जीव घेतला आणि तुम्ही भरपाई मागताय? तुम्ही निघून जावा इथनं. हे बघा, हिशोब बराबर केल्या बिगर आम्ही कुठं बी जाणार नाही. हिशोब? हे बघा, आम्ही तसं बी लय अडचणीत आहोत, आणखी अडचणीत टाकू नका. हे बरोबर बोलत्या. आता ह्यांच्याशी बोलून आणि ह्यांना त्रास देऊन काही फायदा नाही. ते जे हुंड्याच्या गोष्टी आहेत ना व त्या गपचूप घेऊन निघून जाऊया. निघून जावा इथनं, नाहीतर चांगलं नाही होणार. समजलं का? मंजुळा, काठी फेक, असं बोलतात वय? नाही आत्या, या लोकांबरोबर असंच व्हाया पाहिजे. दांडा नको फेकू मंजुळा. मंजुळा ताई, तू अगदी बरोबर करतेस.
अजिबात काठी खाली फेकू नकोस. यांच्यासारख्यांना धडा शिकवणंच योग्य आहे. नाही नाही, राहू दे ती काठी. जसे संस्कार असतील पोरं तसेच वागणार नव. हिला सून बनवणार होतो, बरं झालं लगीन नाही झालं. मला असं वाटतंय या घरातल्या सगळ्या मुलांचे संस्कार एकसारखेच आहेत. वय माझी समधी मुलं कशी आहेत ते मी जाणून आहे. आणि तुम्ही कसे आहेत ते बी समजले मला. माझं तरी विश्वासच बसत नाही की तुमच्यासारख्या लोकांच्या घरात मी माझ्या मंजुळ्याला देणार होते. खूप मोठी चूक झाली असती माझ्याकडून. देवानं वाचवलं. आता तुम्ही निघायत ना, तुमच्यासाठी हेच चांगलं आहे. तुम्हासनी काय वाटलं आम्ही तुम्हाला असंच सोडून देऊ? आमचं जे नुकसान झालंय कोणत्याही हालतीत त्याची नुकसान भरपाई द्यावीच लागल. आता जाता का नाही? जावा इथनं. होय होय, जातो या. पर एक ध्यानात ठेवा, समजा हिशेब होणार. चल का. जावा. वहिनी, आता तरी सिद्ध झालं ना की आपली पोरगी त्या राक्षसांच्या घरी न जाता वाचली. आता भीमाला सोड की. नाही, भीमाला शिक्षा मिळणं गरजेचं आहे. तो तिथेच राहील. मंजुळा, मला अभिमान आहे की तू आमची बहीण आहेस. मला बी. भीम, मी तुला जवळ नाही घेऊ शकत, पण मला बी गर्व आहे की तुम्ही तिघ माझे भाऊ आहात. यांच्या सगळ्या मुलांचे संस्कार वाईटच आहेत. काठी उगारली सांगा. कोणाला सोडणार नाही, समध्याचा हिशेब घेणार. असाच थोडी होणारा हिशोब. त्या मुलांनी तुम्हाला काठी दाखवली आणि तुम्ही भीतीने पळून आलात. काही तर करायला पाहिजे होतं ना तुम्ही, नाहीतर त्यांना कसं समजेल? काय मंगेश, एकदम बराबर. अरे ते समधी लय धीट आहेत, आम्हा मोठ्यांनाही घाबरत नाहीत. अहो, यांच्या मुलांनी तुम्हाला काठी दाखवली तर तुम्ही त्यांना पोलिसाची काठी दाखवा ना. पोलिसांनी समजे लोक घाबरतात, मग काय. आणि जरा विचार करा, तुम्हा लोकांची बिचारी सून मेली, लग्न तुटलं, मुलगा सोडून पळून गेला, आणि तुम्ही लोक त्रासाने इकडे तिकडे भटकत आहात. अहो जरा विचार करा, जर तुमच्या समाजातल्या लोकांना माहिती पडलं ना, तर ते लोक काय पहिल्यासारखा आदर करतील? अजिबात नाही करणार. काय मंगेश, वय तर शेटजी. पर तुम्हा लोकांना बघून वाटत नाही तुम्ही आमच्या जातीतले आहेत म्हणून. मग तुम्हाला आमची एवढी चिंता कशी काय? अरे देव न करो आम्ही तुमच्यासारखे जन्माला येऊ. मंगेश रागवू नकोस. अरे दिसतंय ना तुला किती त्रासलेले आहेत बिचारे. हे बघा, आम्ही खूप मोठे माणसं आहोत आणि मोठे आहोत म्हणूनच आमचं असं कर्तव्य आहे की आम्ही दुर्बल लोकांची मदत करावी, त्यांचं ऐकून त्यांचा हक्क त्यांना मिळवून द्यावा, बस. आणि यासाठीच सांगतोय तुम्हाला, तुम्ही दोघं पोलिसांकडे जा, त्यांची मदत घ्या.
आणि हो, तुम्ही तुमच्या मुलाला नीट समजावून परत बोलवून घ्या. अहो, तुम्हाला त्या रामजी सकपाळच्या कुटुंबाबद्दल नाही माहिती. दुसऱ्याचं कुटुंब तोडून त्यांच्या मुलांना आपल्यात सामील करून घेण्याची जुनी सवय आहे त्यांची. एकदम बरोबर बोलत शेठजी. शेठजीच्या पोराला बी तोडलं त्यांनी. अरे राहू दे ना मंगेश. नाही शेठजी, त्यासनी माहिती पडायला पाहिजे. अरे खरंच काही गरज नाही, मी त्यांना सांगतो. शेठजीचा एकुलता एक पोरगा आहे. शेठजी पासून तोडलं त्याला. तुमच्या दुःखाला शेठजी शिवाय कुणी बी समजू शकत नाही. बस फक्त तुम्ही एक ध्यानात ठेवा, एक दुःखी बाप दुसऱ्या दुःखी बापाला समजवतोय. भाई, ही लोक बरोबर बोलतात. आणि जेव्हा ही मोठी लोक आपल्या बरोबर आहेत तर आपण कशाला घाबरायचं. आपण आत्ताच जाऊ आणि चौकीत समज सांगू. हो, खरंच जा आणि सांगा त्यांना, नाहीतर त्यांना धडा कसा मिळेल. हो ना? चल. थोडं लांबून जा तिकडनं. आणि ऐका, आपल्या पोराला नीट समजावून आपल्या सोबत घेऊन जा. हा, काय रे मंगेश, तू उत्साहाच्या भरात काही पण बोलून जातोस. अरे काय गरज होती माझ्या मुलाचा विषय काढायची. त्यांना काय वाटेल, आम्ही इतके मोठे लोक त्या माणसांचं काहीच बिघडवू शकलो नाही. अरे चुप. विचार कशाचा, गोष्ट तर खरी आहे ना. तू तर आतमध्ये होतास ना, बाहेर कसा आलास? चल आतमध्ये. होतो ना आत. भीम निघून गेला तर मीही आत बंद होऊन रोज त्या मूर्तीकडे बघत होतो, जिला तुम्ही तुमच्या गल्ल्यावर ठेवलाय. आणि रोज विचार करत होतो की तो एकटा भीमराव खरा आहे का माझ्या बाबांबरोबरचा हा पूर्ण समाज खरा आहे. आणि त्याचा निकषही मी ठरवलाच होता. माझी आई जिवंत असताना असं म्हणायची की जो खरा असतो त्याची मदत परमेश्वर करतो. मी हा विचार करत होतो की जर भीमच्या बहिणीचं लग्न मोडतंय, जे की भीमरावला हवं होतं, तर याचा अर्थ भीमराव खरा होता. आणि भीमराव खरा आहे तर तुम्ही सगळे खोटे आहात. अरे मोठा आला खरं खोटं समजवणारा. हा, चल. बाबा, ध्रुव एवढे दिवस त्याच्या मर्जीने आत होता, आता त्याच्या मर्जीने बाहेर राहील. भीमाचं बाबा कुठं गेलात तुम्ही? मला ठावा आहे की भीमाला घेतल्या बगैर तुम्ही येणार नाही. भीमा घरी आला आहे, तुम्ही कुठं गेलात? आणि आता मी तो मस्ती कसं सांगू की भीमा. आई, जसा भीम घरला आला तसे बाबा पण घरी येतील. तू चिंता नको करू. आणि बाबांना माहिती आहे, बाळा, आनंद, मंजुळा, भीम, तू, आत्या समदे लई समजूतदार आहेत. आणि बाबा तर घरी सगळ्यात मोठे आहेत ना, त्यांना समद्यांची काळजी आहे. येतील घरी ते. मला चिंता या गोष्टीची आहे की ते परत कसे नाही आले. त्यांना तर माहित नव्हतं का लगीन मोडणार आहे. तुला माहित आहे ना गंगा, तुझे बाबा एक जबाबदार वडील आहेत, जबाबदार पती आहे. म्हणून आपल्या पोरीच्या लग्नाला त्यांनी यायला पाहिजे होतं, पर ते नाही आलं. मला माहित आहे की भीमावर लय प्रेम करतात तुझं बाबा. अगं गंगा, पण येण्यानुसार पहिलं काम कोणतं करायचं हे त्यांना माहित आहे, चांगलंच माहित आहे. गंगा, माझं मन म्हणलंय, घाबरलंय. काही चुकीचं तर नाही होणार ना? नाही आहे, मन चुकीच्या गोष्टी लगेच स्वीकारतं. बाबा जिथं बी असतील ना, ठीकच असतील आई.
तू बिलकुल काळजी करू नकोस. समजा काही ठीक झालं, फक्त भास्कररावांची वहिनी आणि बाबा माहित नाही कुठं गेलेत. हेच चुकीचं झालं. भीम, आम्ही विचार करतोय की भास्करच्या वहिनीला न्याय मिळून द्यावा. भीम, आता तू आलास ना, आता आपल्याला नक्कीच यश मिळेल. पण कसं? चिंता नको करू दादा, आपण तिघं मिळून बाबांना बी घरी आणू आणि भास्करच्या वहिनीला बी न्याय मिळवून देऊ.